नमस्कार, एनडीटीव्ही मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रज्ञा आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आत्ताच्या घडीची मोठी बातमी समोर येतेय। पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये 1670 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलंय। 2 कोटींचा हुंडा मागितल्याचा कुटुंबावरती आरोप करण्यात आलेला आहे। नवरा शशांक हगवणे, सासरे राजेंद्र हगवणे, सासू लता हगवणे, दीर सुशील हगवणे, नणंद करिश्मा हगवणे आणि हगवणेचा मित्र निलेश चव्हाण याच्या विरोधात सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात आता हे मोठ्याच्या मोठं असं 1670 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलंय। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी। राहुल, काय अधिक माहिती? 16 मेला वैष्णवीने आत्महत्या केली, त्यानंतर बरोबर 3 महिन्याच्या आत हे आरोपपत्र दाखल झालेलं आहे। 12 साक्षीदार आहेत आणि त्या 12 साक्षीदारामध्ये वैष्णवीनं ज्या मैत्रिणीबरोबर संवाद साधला आणि ज्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती, तिचे व्हॉट्सअप चॅट्स, त्याबरोबर सीसीटीव्ही फुटेज, मेडिकलचा रिपोर्ट, बँक स्टेटमेंट्स, हे सगळं तपासल्यानंतर आपल्यालाही सगळ्याला धक्का बसेल की थोडी की नाही तर 2 कोटी रुपयाच्या हुंड्याची मागणी या हगवणे कुटुंबियांनी वैष्णवीकडे केलेली होती। आत्ताही हे सगळं कुटुंब हे जेलमध्ये आहे, त्यांना मदत करणारे लोकही जेलमध्ये आहेत। त्याबरोबरच शस्त्र परवान्यासंदर्भातला जो गोंधळाचा विषय झाला होता निलेश चव्हाण संदर्भातला, त्याचाही उल्लेख या चार्जशीटमध्ये आहे। सुपेकरांच्या संदर्भातले तपशील मात्र अजून ह्या चार्जशीटमध्ये आहेत का ते वाचल्यानंतर आपल्याला स्पष्ट होईल। परंतु राज्य महिला आयोगाने असं म्हटलं होतं की या सगळ्या प्रकरणातलं चार्जशीट हे लवकरात लवकर दाखल व्हायला हवं, गृह विभागाने याकडे लक्ष द्यावं आणि त्याप्रमाणे अत्यंत वेगामध्ये तपास करून आता हे चार्जशीट दाखल झालेलं असल्यामुळे बरेचसे तपशील आज दिवसभरामध्ये आपल्याला कळतील। परंतु 2 कोटी रुपयाचा हुंडा ही खूप मोठी गोष्ट आहे, त्याच्यासाठी काय काय छळ केला गेला त्याचे तपशीलही तिथे आहेत आणि त्यामुळं एक होऊ शकतं की या आरोपींना सुद्धा आता चार्जशीट दाखल झालेलं असल्यामुळं पुढे जामिनासाठी अर्ज करता येईल आणि त्यांच्या वकिलाने जी आर्ग्युमेंट केली होती की वैष्णवीच्या चारित्र्य संदर्भातले ते तपशील मात्र या चार्जशीटमध्ये नाहीयेत, तर पुढे या संदर्भामध्ये आणखी काही आरोप बचाव पक्षाच्या वतीने केले जातात का ते बघावं लागेल। पण 2 कोटी रुपयाचा हुंडा ही मोठी गोष्ट। नक्कीच, तुमचा धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। कारण या संपूर्ण प्रकरणामध्ये अर्थातच संपूर्ण महाराष्ट्राचं आणि देशभराचं लक्ष लागलेलं होतं।